मी प्रकाश सर, वास्तुतज्ञ व ज्योतिष भास्कराचार्य. माझे कार्यालय पुणे व पैठणीत आहे. आज 2 ऑक्टोबर 2025. आज गांधी जयंती व दसऱ्याचा दिवस आहे. सर्व भारतीयांना माझ्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ करण्यामागचं कारण की जे युरोपियन देशात भारतीय कामानिमित्त गेलेले आहेत त्या लोकांनी सावध राहावं, कारण काही युरोपियन देशात हे युद्धजन्य परिस्थिती राहील. तसं धोका वाटल्यास तेथील लोकांनी भारतात आपल्या देशात यावे ही विनंती. जसं अमेरिकेने जे काही निर्णय घेतलेले आहेत ते भारतीय दृष्टीने सुद्धा हिताचे नाहीत आणि डोनाल्ड ट्रम्पचे सुद्धा हिताचे नाहीत. डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अमेरिकेच्या सुद्धा हिताचे नाहीत. त्याच्यामुळे तिथली जनता हे डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात उभी राहील. तसं पाहता तर जगात भूकंप होतील, सुनामी येईल. समुद्रात भूकंप झाल्यामुळे सुनामी त्यात भारतात सुद्धा येण्याची शक्यता आहे. पावसाने तर हाकार माजवलेलाच आहे. गुरु अतिचारी भ्रमण करत असल्यामुळे हे अशी संकटे येत राहणार. 3 ऑक्टोबर 2025 रोजी शनी वक्री होत असल्यामुळे काही घटना अशाच घडत राहतील. शनी वक्री किंवा राशी बदलताना शुभ अशुभ घटना घडत राहतात. जसं युरोपियन देशात युद्ध होतील तसं भारताच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भारतामध्ये जे कट्टरपंथीय आहेत, जे धर्मगुरू आहेत, त्यांना बाहेरून पैसा पुरवला जातो आहे, जेणेकरून भारताची अर्थव्यवस्था खिळखिळ करून तिथल्या लोकांमध्ये एकमेकातच वाद निर्माण करून भारताचं राज्यातनं हे पेरलं जात आहे. तर भारतातल्या लोकांनी काय केलं पाहिजे, आपण एकाच मताचे दाखवले पाहिजे. धर्मगुरू व कट्टरवाद्यांच्या शब्दाला न बोलता आपल्याला जो काही योग्य वाटते तो निर्णय भारताच्या देशाच्या दृष्टीने घ्यायला पाहिजे. मंगळाची स्थिती असल्यामुळे भारतातसुद्धा युद्धजन्य परिस्थिती आहे. पण आपला राजा म्हणजे पंतप्रधान हे योग्य निर्णय घेते, त्यांच्याच बाजूने उभं राहावं. असं समजू नका मी नरेंद्र मोदीजींचं नाव घेतो आहे, पंतप्रधानांच्या बाजूने उभं राहावं म्हणतो आहे म्हणजे मी भाजपचा आहे. नाही, मी एक साधा सामान्य माणूस आहे. मी कुठल्या पक्षाशी बांधील नाही, कुठल्या पक्षाचे माझं काही नाही. पण जे काही नक्षत्र, परत ग्रहांची हालचाली, ग्रह काही बदलतात, वक्री होतात, त्याच्यावरनं हे काढलेलं प्रिडिक्शन आहे. तर भारताची अर्थव्यवस्था खिळखिळ करण्यासाठी ह्या बाकीच्या देशांचं चाललेलं षडयंत्र आहे. नरेंद्र मोदीजी भारताच्याकडे कुठल्या वाकड्या नजरेने कुठल्या देशाने पाहिलं तर त्याला सडेतोड उत्तर देतीलच. तशी आपली मिलिटरी, आर्मी, हवाई दल, भूदल आणि नौदल हे सक्षम आहे. आपण आपल्या देशात असंतोष निर्माण न करता जनहिताचं कार्य करावं. आपण सर्व धर्मीय एकात्मताने राहतो, त्या पद्धतीने राहू आणि आपण भारतीय आहोत एवढंच लक्षात ठेवावं. काय कारणास्तव इंटरनेट सेवा बंद होण्याची दाट शक्यता आहे. इंटरनेट हॅक केले जातील, डाटा हॅक केला जाईल काही कंपन्यांचा, काही वैयक्तिक. तर त्या बाबतीत सगळ्यांनी सावध राहावं. मी एवढंच भाषण करतो, एवढंच तुम्हाला काही गोष्टी ग्रहमानाच्या स्थितीनुसार दिसतात ते सांगतो. कारण माझी तब्येत बरी नसल्यानं मला संपूर्ण व्हिडिओ सांगता येत नाही. मला सतत दम भरतो आहे. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.